तर राम राम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये। मरणाचा पाऊस चालू आहे, सकाळपासून पाऊसच पाऊस आहे। आयला मोबाईलला चार्जिंग बी नव्हती, ब्लॉग आत्ता काढायला सुरुवात केला आहे। 3 वाजले असते, आत्ताची थोडी लाईट आली, थोडं चार्जिंग केला, म्हणलं पहिला आपला ब्लॉग घ्यावा काढून। मरणाचे दुपारी डुकरं आले, ते निस्ता रिंधिंगाणाच केला भाऊ आज डुकरांनी। पाऊसच सकाळपासून चालू आहे, सगळा राडा चालू आहे। म्हणलं पाणी किती घे बघून यावं विहिरीत, आपल्या घरी काय पाणी नाही आहे। आणि मोटरीची लाईट नेमकी रात्री 11ला येते आणि सकाळी 7 वाजता जाते। आणि त्याच्यात बी कुठेतरी काहीतरी पडलंय तिचं तिकडं तारा, त्याच्यामुळं सगळे वांदेच झालेत। तर बघा हे डुकरांनी कसं करून ठेवलं इथं, सगळे बांध करून ठेवलेत। असे तर डुकरं आहेत। तर इथून चालणं म्हणजे लय मुश्किल आहे। वर भुरमाडाचा वावर आहे, त्याच्यामुळे काय वाटत नाही बरं का, पण इथं आहे ना पायच जातात कामातून सगळे। मस्का पशी पार डोक्याला लागायला लागली इकडची, पण ही अशी पिवळी पडायला लागली, जास्त पाण्याने अशी जाळायला लागली आहे बघा। आज जाळायला लागली जास्त पाण्याने। खालच्या कापाशीच रेंदा झाला गाड्या, लय भारी कापाशी होती, सगळा विषय झाला। शेतकऱ्याचे हेच हाल आहेत, असं काही लाल पानं पडलेत, काही पिवळे पानं पडलेत। त्या कापाशा वर चालल्यात, त्यांना बोंड नाही काही नाही, सगळा राडा चालू आहे। हे आला पाऊस, झाला चालू। अरे बाबू बघा इकडं बाजरीचे सुद्धा तेच हाल आहेत, सगळी बाजरी पडली, लय राडा झालाय लय। आता बघा हे पाणी, इकडं पाणी मस्त आहे बरं का, पण लाईट नाही आहे असा विषय। आणि लाईट नाही त्याच्यामुळे घरी पाणी भरता येणार, पाणी सुद्धा नाही आहे घरी, वापरायला थोडंच पाणी आहे। पायी घेतो पुसून, पायाला लय चिटकलंय। आत्ता तर काही चान्स नाही बरं लाईटीचा, पण तरी बघाव आली असली तर बरं होईल। नाही अरे देवा, आता मस्तपैकी व्हिडिओ सोडतो। व्हिडिओ सोडायचा टायमिंग झालाय भाऊ, व्हिडिओ सोडायचा आणि व्हिडिओ काढायचा एकच टायमिंग झालाय। अशा टायमाला मी व्हिडिओ सोडित असतो आणि निवांत बसलेलो असतो, पण काय आज सकाळपासून व्लॉगच काढला नाही। बघा आता बाजरीची हालत दाखवतो तुम्हाला कशी झाली। हे बघा बाजरी, डुकरांनी त्यांनी पावसाने कशी सगळी पडली बाजरी, सगळी पिवळी पडलेली आहे, सगळी पडली खाली, सगळा रेंदाची। किती पिवळी कपाशी दिसायला लागली, इतकी पिवळी कपाशी दिसत नव्हती आपली, पिवळी कपाशी दिसायला लागली। वाढला बाबा यो पाऊस, वाढला। आवळ एवढं नाही आहे बरं का, पण थोडं थोडं जिथं काळं दिसतंय का ते टपाटप पडत आहे। आता खरं म्हणजे पाऊस नको आहे, पण आता निसर्ग आहे देव, येणारच। आता त्या तिकडं या इकडं साईडला पाऊसच नाही आहे, या इकडच्या साईडला पाऊस नाही आहे, या इकडच्या साईडला थोडा आहे, आणि इकडं बी काहीच पाऊस नाही आहे। नेमके आपण मध्ये आहे ना, तिथंच पाऊस आहे। सगळा राडा आपल्या पैशात झालाय तयारी। कशी पिवळी पडली आहे कपाशी, बाजरी। बंटिंग गोल्या सुद्धा बाहेर निघले नाही आज, इतका पाऊस चालू होता। झाडाला पेरू आहेत, आहे कुठं इथं दिसतोय। असे कच्चे खाल्ले ना तरच परवडतात, नाही तर ना पेरू खायला सुद्धा भेटत नाही त्या झाडाचे। आता हे सीताफळाचे फांदे आहे ना लई इकडं आल्यात, इथून असं कापावं लागणार आहे। त्या तिकडची साईड नाही आहे बरं का, इकडचीच साईड आहे। आता हे वापसा बिपसा झाला, पाऊस दिवस काढला का मग कापून टाकेन। सोयाबीन बी पिवळी पडायला लागली आता, चिंच खाली तर पुरं टक्कलच गेलंय, नाहीच आहे तिथं।
अरे इकडे फिरती. आता नेमके आठवडा झाला असन बरं का. हे पाणी काय वाळलेलं नाही आहे. इकडं तसंच पाणी साचून आहे. हे पाणी काय आठवडा झालाय वाळलं नाही आहे. आता कसं यायचं बाबा गिन्नी गवर. उदया झाल्या असणार आहेत उदया. त्याचे औषध आणून मला ते टाकावं लागेल. लय काम आहेत बाबा हे. पाऊस उघडल्यावर लय कामं करावं लागणार आहेत. काय करतो हा? काय करतो? काय झालं? बिस्किट खायचे का? अरे मासे खायचे. मासे मासे खायचे. माशाचं नाव घेतलं लगेच जवळ आला. अरे ए मासे खायचे. मासे खायचे तुला? मासे खायचे तुला? हा मासे खायचे. माशाचं नाव लगेच. बाबांनी ते मस्त टी व्ही बघू राहिले. ते तिकडे टी व्ही चालू आहे. गाईला टाकलंय बरं का. गाईला टाकलंय ती तिथं खाऊ राहिली. चला मी आता थोडा चहा करून पितो. आता मस्तपैकी चहा बनवतो. बाबा आजीला देतो. मस्त पिक्चर बघत बसले. चहा ध्यानातून गेलाय त्यांच्या. मस्तपैकी बनवून देतो आता. चहा बनायचं म्हणलं आणि लगे आली मांजर. पे झालं तिचं काम चालू. आता मस्त ठेवलंय बरं का पातेलं. आता दूध टाकतो थोडं त्याच्यात आणि साखर, चहापत्ती, ठीक आहे. एक वाटी, 2 वाटी, 3 वाटी. 3 म्हणजे लय कमी टाकली. आपल्याकडे जी चहापत्ती आहे ना, ते चहापत्ती म्हणतो साखर आहे ना, थोडी कमी गोड आहे त्याच्यामुळे जास्त टाकावं लागते. अद्रक. अरे अद्रक संपले का बाबा. अरे देवा नेमके आता अद्रक हाय इथं ठेवलंय आजीने. अद्रक द्यायच टाकून. आपण काय विलायची टाकीत नाही. नसेल विलायची आता. त्याच्यामुळे आता उकळायची वाट बघू राहिली आता. मांजर अख्खी अख्खं दूध पिऊन तिकडं पळली. आता आम्ही ऑर्डर राहिली तिकडं. टाकलं तिला. धर ना पिय ना. आता काय पाहिजे. काम. अरे वा पाहुण्याच्या वर काम झालं येत आता. दारा तुम्हाला काय वाटलं. आवाज कमी करा बरं. आवाज कमी करा ना 2. कोणतं घ्या. गोल्या तर येऊन बसला बोल लगेच. प्युअर मला इथं चहा झालेला आहे आता. काय झालं होतं भाऊ? तुला म्हणलं होतं ठेवलं नाही एका चहा कसे कुत्री माग लागत येत तरी पळत काय आवाज दिल्यावर येत जायचं. कुठे गेलं तर ते कुत्र होतं एक खरजुलं. ते नुसतं असं बघितलं लगे पळलं ये. चल उठ. अरे ए गोल्या कुठं पळतो. इकडं हा कुठं पळतो. आली का इकडून फुसकून म्हणते कुठं होत तू. कुठं होती इतका वेळ. हा बोलायची गाडी आली बोलाय. कुठं होती. बसा 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 बसा. मस्त पिक्चर चालू आहे. कोणता पिक्चर चालू आहे. हरिओम विठ्ठला. लक्ष कच झाला. मी म्हणलो ना एकदम तिला म्हणलो तर चहा बरोबर.
टोपी नाही तुम्हाला इथं काय झालं हे इथं आता डास ना इथं- हे बघ ना, हे डास चावले ये घोडे डान्स चला ते 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 गावडीचं एक खाल्लं ना सगळं त्यांनी हात भरला लागले. गावडीच्या आहे ना शेपटीच्या खाली त्या दिवशी केवढा गोचिड काढावं मी केवढा अयो हम्म? चिचू केवढा चिंचुक्या एवढा नाही गोटी एवढा अरे बापरे घोगरे गोची टप्पाच होता तो डब्बूच होता असं त्याला मारलं ना पचकनी पिचकरी उडत रक्ताची इतका डेंजर होता तो 100 रुपयाला असं लांबूनच काढता तो व्हिडिओ 100 रुपयाला एवढं ते बी पेली उरलेलं परत टाकलं तर नुसती मेव मेव आरडत होती म्हणलं द्यावं येईल थोडंफार दूध तर 20 ते 25 डुकरं असते हा संजय आजीच्या वावरातून आपल्या कपाशी टाकले मी पळतो इकडून मग इकडून आपली विहीर तिकडून केस मामाची विहीर गेली ते तिकडे गेले वावरात ती कपाशी मी सांगतो खालची कपाशीला आहे ना काय द्यावं आता लाल पानं झालेत पिवळे पानं झालेत ते वाळली तिचे काय ते बोंड असतात का खाली पडायला लागलेत गळून ते फक्त आहे ना पाणी काढून द्यायचं आता खाली उन्नी जाऊ टाकायला उन्नी जाऊ कस काय उन्नीचं काही संबंध नाही उन्नीमुळे नाही झालं ते उन्नी काय करते पावसाचं. मातून मुळ्या खाते आतून तशाच निघते जतून कशा निघल्यामुळे मुळ्या जसे पाणी गेलंय ना पाणी भाताला कसं शेती करतो आपण पाणी ती भात जर लावला असता तर आरामशीर भात उगला असता अरे हे नाही नाही त्याला बसू दे गोळ्या अरे वाले तेच वावर कसं आहे उपाळायला काय त्यो त्या तवा पुरा आला होता का नदीला आणि ते तवाच सांगत होता त्यो नाही ना आता उपळली म्हणे जुनी मागण्या बरं कळलं असेल चला भाऊ आजीजण त्यांचं पिक्चर लागणार आहे आता आवाज द्यावा लागेल वाढून 30 नाही तर मला तिकडं मिळवलं काढून देते निधून नाही त्याला आलंय गिराईक नेमके आता अंडे नाहीत तू म्हणता ना बाबा एवढ्या कोंबड्या आहे तुझ्याकडं आणि तुझ्याकडं अंडे नाहीत आहेत गाडी इथं आयला फुटलेलं आहे काय बाबा दमस अंडे आहेत हा 3-4 अंडे आहेत आणि नवीन कोंबड्या अंडे चालू केले काय बाबा बारीक नवीन कोंबडीचे अंडे आहे बरं कोरव हे 4 अंडे आहेत घरात किती आहेत काय माहिती आता यापैकी 9 अंडे सांगा बरं मला हा हे सगळे आजचे अंडे आहेत हे हे अंडे आहे लंबोळ का आणि हे बाकीचे हे आहे तर याचेच आहेत नवेचे आहेत वाल्या कसं बघतोय हे 2 जुनेचे आणि हे नवीचे म्हणजे नवीन पटोडे आले अंड्याला वाढलेल्या त्या कोणत्या नव्हत्या आम्हाला आणल्या नेल्या होत्या त्या तर कधीच आल्या असत्या ना जे फेब्रुवारी मध्ये आणले ते फेब्रुवारी मध्ये 4 महिन्याचे होते ते अबे पिल्लातल्या नाही आल्या आम्हाला ते कमून गेलं इकडे मला अंडे आणूस तर ते काय झालं की तू म्हणायचं ना येऊन मी सांगतोय ना अरे भाऊ इकडून आवाज देऊ हाय हाय म्हणून